अजित पवार एकटे पडलेत. उद्या त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत देखील लक्ष घालावं लागेल. रोहित पवारांचा खोचक टोला. अजित पवार एकटे पडले आहेत आणि म्हणूनच त्यांना प्रत्येक निवडणुकीत लक्ष घालावं लागत आहे. त्यांच्या पक्षातील दुसरी तिसरी फळी कुठे आहे हा प्रश्न आहे. त्यांच्या पक्षाचे नेते काय करत आहेत हाही प्रश्न आहे. तर उद्या अजित पवारांना ग्रामपंचायत निवडणुकीत देखील लक्ष घालावं लागेल असा खोचक टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांना लगावला आहे. अजित पवार राष्ट्रीय नेते आहेत तरी त्यांचा जीव कारखाना निवडणुकीत अडकला आहे. तुमचा पक्ष कारखाना निवडणुकीत कुठेच दिसत नाही असा प्रश्न रोहित पवार यांना विचारला असता त्यावर बोलताना त्यांनी हे उत्तर दिले. दरम्यान आम्ही कारखाना निवडणुकीत का नाही याबाबत मी बोलणार नाही, कारण माझ्यावर पक्षाची आता कोणतीही जबाबदारी नाही. माझ्या माहितीनुसार 13 तारीख अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे, त्यामुळे आमचा पॅनल निवडणुकीत नाही असं अजिबात नाही. सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार मिळून एक पॅनल उभं करत आहेत अशी माहिती यावेळी आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. त्या पक्षासाठी जर फक्त अजितदादाच लढत असतील तर त्या पक्षाचे म्हणजे अजितदादांच्या पक्षाचे बाकीचे नेते काय करतात? जेव्हा त्यांच्या नेत्यावर जर कुणी बोलत असेल तर बाकीचे नेते मात्र त्या ठिकाणी बोलायला येत नाहीत. पण दुसऱ्याच्या बाबतीतला एखादा विषय असेल तर त्यांचे मोठे मोठे नेते बोलायला मात्र त्या ठिकाणी पुढे येतात. मग ह्याला आपण काय म्हणायचं? त्यांच्या पक्षामध्येच अंतर्गत गट पडलेत असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल. जशा मित्र पक्षांमध्ये गट पडलेले आहेत, म्हणजे कुठलेही मित्र पक्ष म्हणजे अजितदादांचा पक्ष शिंदे साहेबांच्या पक्षाबद्दल काय बोलत नाही, शिंदे साहेबांचा पक्ष अजितदादांच्या पक्षाबद्दल काय बोलत नाही आणि बीजेपी मात्र मागे बघून तमाशा बघते. त्याच्यातच त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा गट पडलेले आहेत. म्हणजे शिंदे साहेबांचा पक्ष घ्या नाही तर तुम्ही अजितदादांचा पक्ष घ्या, त्यांना त्यांच्याच पक्षामध्ये काय चाललंय हे कळत नसेल तर याच्यावर आम्ही काय वक्तव्य करणार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.